महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप। नगरसेवक शैलेश भोईर यांच्यातर्फे प्रसाद वाटप। दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखा व शैलेश भोईर मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम शिवमंदिर तलावासमोर लोटस पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक शैलेश शालिक भोईर यांनी केले होते। लोटस पॉइंट येथे असणाऱ्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। त्या भाविकांसाठी शैलेश भोईर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। याचा लाभ हजारो नागरिकांनी यावेळी घेतला। या प्रसंगी शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री दिवशी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत असतो। मला वाटतं मागील 8 ते 10 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय। समोरच शिवमंदिर आहे। हा आपण सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखेच्या माध्यमातून आपण खिचडी आणि सरबत वाटपचा कार्यक्रम असतो आणि या परिसरामध्ये आतापर्यंत म्हणजे कंटिन्यू लोकसंख्या वाढत चाललेली आहे। तुम्ही आजूबाजूला बघाल तर नागरिकांचा या समोर शिवमंदिर आहे त्याच्यात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी खूप अशी रांग लागलेली आहे। मला वाटतं ह्या इथपर्यंत म्हणजे आता सध्या 500 ते 1000 लोक लाईनीत राहिलेले आहेत। चांगलं वाटतंय। आज त्याच्यात श्रद्धा आहे लोकांची। मंदिर पण आमचं मला वाटतं 1988-1989 पासून या मंदिराची स्थापना झालेली आहे। त्यावेळेस तर काही नव्हतं, म्हणजे अंधार होता, कच्चा रस्ता होता। तेव्हापासून आमचं वडवली गाव असेल, नवीन अंमनाथ गाव असेल, बाजूचे चिखलोली असतील, सगळ्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पूजा वगैरे करायला जायचे आणि आज याला एक असं भव्य असं स्वरूप तयार झालेलं आहे। कारण काल आदल्या दिवशी जो भंडारा झाला तर 10,000 पेक्षा जास्त लोकांनी जे सत्यनारायणच्या पूजेचा जेव्हा भंडारा होतो त्या भंडारा 10,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याचा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। चांगलं वाटतंय। रविवार आहे आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज नागरिकांचा प्रतिसाद देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। नागरिकांना सांगतो आज या महाशिवरात्री निमित्त तुमच्या माध्यमातून नागरिकांना आपण एक चांगली असं एक संदेश चांगली भेट वस्तू आपण पुढच्या 1 वर्षात आता तुम्ही माझ्या राईट साईडला बघत आपण ते भोईर गार्डन आहे। त्या भोईर गार्डनचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि बाजूला हे शिवमंदिर तलाव आहे। हे शिवमंदिर तलाव जे आहे ते मागील 7-8 वर्षापूर्वी तुकाराम माते असतील, प्रवीण भोईर असतील किंवा सचिन भोईर असतील यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून स्वतःच्या खर्चातून त्यांनी तलावातील गाळ काढून त्याला सुशोभीकरण केलेलं। आणि आता तुम्ही बघाल का कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांनी 10 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि त्याचं काम देखील चालू आहे। आणि ज्यावेळेस ठीक आहे ठाण्याला तलावपाली असेल, उपवन असेल किंवा कल्याणला काला तलाव असेल, या तलावाच्या आजूबाजूला जे सुशोभीकरण झालंय ते बघता आपल्याला देखील असं काहीतरी वाटतं का आपल्या परिसरात एवढं मोठं तलाव आहे तर आपल्याला देखील काहीतरी झालं पाहिजे। आज त्या तलावाच्या सुशोभीकरणाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार बालाजी किनीगर साहेब असतील, अंबरनाथ शहराच्या माजी नगराध्यक्ष वाळेकर मॅडम, अरविंदजी वाळेकर, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वोदय नगर चिखलोली परिसराच्या विकासासाठी याच्या आधी देखील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे। आणि जो मुख्य विषय होता शिवमंदिर तलाव सुशोभीकरणाचा त्याला देखील सुरुवात झाली आहे आणि पुढची जी महाशिवरात्री त्या महाशिवरात्रीला हा तलाव पूर्णपणे डेव्हलप करून असा सुसज्ज असा झाला असेल आणि नागरिकांनाही पुढच्या वर्षासाठी एक आम्ही ऍडव्हान्स मध्ये एक भेट म्हणून दिली समजायची त्यांनी।